नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कुठलीही विचारपूस न करता उमेदवार दिल्याने नांदेड जिल्ह्यातील मुदखेडचे शहराध्यक्ष आणि तालुका कार्याध्यक्षांनी राजीनामा दिला। नांदेड जिल्ह्यातील एकूण 13 नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे। मुदखेड नगर परिषद निवडणूक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघ असल्याने इथली निवडणूक प्रतिष्ठेची आहे। अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना नेहमीच त्यांचा दबदबा येथे राहिलेला आहे। काँग्रेसने इथले उमेदवार देताना मात्र विचार न केल्याने शहराध्यक्ष कैलास गोडसे आणि तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गोस यांनी राजीनामा दिला। शहराध्यक्षांनी कार्यालयावरचा बोर्ड देखील हटवला। काँग्रेसच काँग्रेसचे दुश्मन असल्याचा आरोप शहराध्यक्षांनी केला, तर अशोक चव्हाण यांना मॅनेज होऊन काँग्रेसने उमेदवार दिल्याचा आरोप मोहम्मद गोस यांनी केला। मी कैलास विश्वनाथराव गोडसे काँग्रेस पक्षाचा 2 वर्ष म्हणून शहराध्यक्ष कार्यरत होतो आणि आज मी माझ्या पदाचा राजीनामा दिला। यापूर्वी मी 1987 पासून जेव्हा मी 10वीला होतो तेव्हापासून काम करतो आणि तेव्हा युवक काँग्रेसचा जो गेले 15 वर्ष मी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले। अशी परिस्थिती मला काँग्रेसची कधी जाणवली नाही आणि काँग्रेसच काँग्रेसचे दुश्मन असल्यामुळे हा मी राजीनामा सुपूर्द करत आहे। आता माझा पक्षाशी काही संबंध राहिला नाही, कुठल्याही पक्षाचं माझं कुठलं वैर नाही, त्यामुळे राजीनामा देत आहे। सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। मी मोहम्मद गौस अब्दुल नबी साहब मुदखेड तालुका कार्याध्यक्ष पदाचा आज राजीनामा देत आहोत आणि या गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा वसंतरावजी चव्हाण साहेब यांना बी आम्ही मुदखेडमधून भरपूर लीड दिली होती आणि विधानसभा आणि रवींद्र चव्हाण साहेब यांना बी पण आम्ही भरपूर मतदान देऊन या मुदखेड शहरामध्ये लीड दिली होती। मात्र आम्ही 25 वर्षापासून काँग्रेस पार्टीचा काम करत असताना आता आम्हाला न विचारता पार्टीने न जुमानता आणि दुसऱ्याला सगळे आमच्या विरोधात जाऊन आम्ही जे सांगले ते उमेदवाराला तिकीट न देता आमच्या विरोधात जाऊन आम्ही असं काय मंडळी आहे पार्टीमध्ये की जे अशोकराव चव्हाण साहेबाला मॅनेज आहे त्यांनी सगळा मॅनेज होऊन सगळे हे तिकीट वाटप केलेले आहे। त्यासाठी आम्ही आमच्या पदाचा आज राजीनामा देत आहोत आणि यापुढे आम्ही कार्य करणार नाही।